आज आपण प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान परीक्षा मंथन याचा इयत्ता तिसरीचा सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 1 याचं सोल्युशन म्हणजे ते सोडून घेत आहोत. तर यामध्ये तुम्हाला उतारा दिलेला आहे. पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती गोष्ट आपल्याला निसर्गाकडून मिळते? तर पहिला पर्याय दिलाय, पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी मिळते, आवश्यक असलेला प्राणवायू मिळतो, फुले फळे व अन्न मिळते, आणि चौथा दिलाय सर्व पर्याय बरोबर. या परिच्छेद वाचल्यानंतर या सगळ्या गोष्टी त्या परिच्छेदामध्ये दिलेल्या आहेत. म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला पर्याय क्रमांक 4 हे उत्तरे सर्व पर्याय बरोबर. पुढे दुसरा प्रश्न दिलाय, निसर्गाचा समतोल राखण्यासाठी काय करावे? आपण पाहतो सध्या पाऊस कमी प्रमाणात पडतो, कारण बऱ्याच ठिकाणी झाडं तोडले जातात आणि त्यामुळं काय होतंय, पावसाचं प्रमाण दिवसेंदिवस कमी झालेलं आहे. म्हणून याच्यामध्ये जे उत्तर दिलेलं आहे तर वारेमाप जंगलतोड थांबवावी. म्हणजे जर जंगलतोड थांबली तर काय होईल, भरपूर पाऊस पडेल. म्हणून निसर्गाचा समतोल राखण्यासाठी काय केलं पाहिजे? पर्याय क्रमांक 4 वारेमाप जंगलतोड थांबवायची आहे. या ठिकाणी 4 पर्याय आहे. पुढे 2 होती माकडे थोडेसे वाकडे, अशी माकडाची या ठिकाणी कविता दिलेली आहे. आणि प्रश्न तिसरा विचारला आहे, सिनेमातला हिरो कोणाला म्हटले आहे? तर या ठिकाणी तुम्हाला याचं जे उत्तर आहे, एक होते अस्वल, काढला त्याने झिरो, आरशात पाहून म्हणतो मी सिनेमातला हिरो. शेवटचं कडवं, तर पर्याय क्रमांक त्या ठिकाणी 4 आहे. भांडणे कोणात होती? तर कोणात होती? 2 माकडांमध्ये ती भांडणं होती. 2 होती माकडे थोडेसे वाकडे, त्या दोघात होते 36चे आकडे. म्हणजे दोघात, म्हणजे पर्याय क्रमांक या ठिकाणी 1 आहे. पुढे अनेक सबाबी सांगून कामाची टाळाटाळ करणे या अर्थाच्या म्हणीचा योग्य पर्याय क्रमांक शोधा. म्हणजे अनेक करायचं नसल्यानंतर अनेक कारण सांगायचे, म्हणजे न करत्याचा वार शनिवार. काही पर्याय क्रमांक. आता हे तुम्हाला पाठांतरामध्ये म्हणीच्या याच्यामध्ये ते अर्थ दिलेले आहेत, ते थोडंसं वाचन केल्यानंतर लगेच सांगता येईल. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 आहे. पुढे दिले, खालील वाक्यातील चुकीचे विरामचिन्ह घातलेले वाक्य शोधा. तर चुकीचे विरामचिन्ह, सुधाकरच्या दुसऱ्या भावाचे नाव काय होते? प्रश्न विचारला या ठिकाणी, पण त्यांनी काय दिलंय? उद्गारवाचक चिन्ह दिले. म्हणून पहिल्याच पर्यायामध्ये काय केलेलं आहे? चुकीचं विरामचिन्ह वापरलेलं आहे. 7वा प्रश्न, पुढील वाक्यात धावणे या क्रियापदाचे योग्य रूप पर्यायातून निवडा. शरद जोरात धावली, धावतो, धावते, धावावी. म्हणजे धावतो मुलगा आहे ना, पुल्लिंग, म्हणून त्या ठिकाणी धावतो, म्हणून पर्याय क्रमांक 2 येईल. पुढचा प्रश्न आहे, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दासाठी दिलेल्या पर्यायातून योग्य वाक्यप्रचार निवडून त्याचा क्रमांक शोधा. समीर व जतीनची खूप मैत्री होती. म्हणजे खोड मोडणे, लालूच दाखवणे, हमरी तुमरीवर येणे, मेतकूट जमणे, म्हणजेच मैत्री होती, मैत्री जमणे, आहे की नाही? म्हणजेच पर्याय क्रमांक या ठिकाणी काय येईल? 4 येईल. खालील 9वा प्रश्न, खालील पर्यायातील वेगळी जोडी कोणती? व्यापारी व्यापारी, पंगत पंक्ती, शेतकरी शेतकरी, शिंपी शिंपी. तर वेगळी जोडी कोणती दिली? पंगत पंक्ती. लगेच वेगळा शब्द लगेच दिसतंय ते. अशा सोप्या प्रश्नांना वेळ न लावता त्या ठिकाणी प्रश्न सोडवायचे. पर्याय क्रमांक 2. 10वा प्रश्न, पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. मी उद्या नागपूरला जाणार आहे. इथं नाव दिलंय का? नाही दिलं. मग या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे म्हणजे या ठिकाणी अधोरेखित कुठं केलंय? मी खाली केलंय. मग मी काय, हे नामाऐवजी आलेला शब्द आहे. म्हणजेच त्या ठिकाणी काय म्हणतो आपण? नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? सर्वनाम. म्हणून पर्याय क्रमांक त्या ठिकाणी काय येईल? 3. पुढचा प्रश्न आहे, खालील पर्यायातून भूतकाळी वाक्याचा पर्याय ओळखा. भूतकाळ शेखरचा आज वर्तमानपत्रात. आज म्हणजे वर्तमान काय झालं, बरोबर? पुढं
शेखरचा काल वर्तमानपत्रात फोटो छापून आला. काल भूतकाळ, भूतकाळात ती घटना काय झाली, होऊन गेली. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. पुढे पहा, एक तुम्हाला संवाद दिलेला आहे आणि ते संवाद वाचून खाली प्रश्न विचारलेत. 12वा प्रश्न, अजयचे मामा कोणत्या गावाला राहतात? तर कोणत्या गावाला राहतात? चिपळूणला. कुठं राहतात? चिपळूणला. पर्याय क्रमांक 3. पुढे, अजय व विजय सिंधुदुर्गला काय पाहणार आहे? तर काय आहे रे सिंधुदुर्गला? समुद्र आहे. म्हणून समुद्रातील किल्ला त्या ठिकाणी ते पाहणार आहेत. पर्याय क्रमांक 4. पुढे पहा, बाद या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द लिहिताना शब्दाच्या आधी कोणतं अक्षर जोडायचं? बाद, नाबाद. तर पर्याय क्रमांक 3, विरुद्धार्थी ना म्हणून. पुढे एक तुम्हाला वर्त आणि ती असं चौकोनामध्ये दिलेलं आहे आणि त्या ठिकाणी काय विचारले की स्टारच्या जागी कोणते अक्षर भरल्यास उभा शब्द गिरीच्या अर्थाचा व आडवा शब्द नवरा या अर्थाचा होईल. आता पहा, गिरी म्हणजेच त्याच्या अर्थाचा कोणता आहे? पर्वत. आणि आडवा कोणता आहे? पती. म्हणजेच पर्याय क्रमांक 2. पुढे पहा, कनक या शब्दाचा समानार्थी नसणारा शब्द पर्यायातून शोधा. आता हे सगळे हेम, सोने, कंचन त्याचे काय येतं? समानार्थी शब्द येतं. सरोज म्हणजेच या ठिकाणी हा त्याचा विरुद्धार्थी समानार्थी शब्द नाही आहे. म्हणून त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. प्रश्न बारकाईने वाचत जायचा. टिंबटिंब मिठाई या शब्दाचा राहिलेला भाग पर्यायातून शोधून जोड शब्द पूर्ण करा. तर या ठिकाणी तुम्हाला पहा, मेवा हे उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3. आता पुढं सुसंगत परिच्छेद दिलाय. जर पहिला तुम्हाला मी सांगत असते प्रश्नपत्रिका सोडवताना दरवेळेस, पहिल्या प्रश्नाचं उत्तर नाही आलं, दुसरा वाचा, दुसऱ्याच नाही आलं तर तिसरा वाचा. तिन्हीमध्ये तुम्हाला एकाचं तरी उत्तर मिळेल आणि त्याच्यावरून तुम्हाला वरच्या प्रश्नांची उत्तरं देता येतात. आता सुट्टी संपल्यामुळे टिंबटिंब सीमेवर चालला होता. आता सुट्टी कुणाची संपत्ती? तुम्ही म्हणता विद्यार्थी, बरोबर का नाही? शाळेला सुट्ट्या असतात, आता विद्यार्थीच प्रश्नपत्रिका सोडवतात ना. तुम्हाला सुट्टी लगेच तुम्ही म्हणता सुट्टी विद्यार्थ्यांची संपत्ती, लगेच तुम्ही पहिल्यालाच खून करतात. पुढं काय दिलंय? घरातल्या व्यक्तींनी त्याला टिंबटिंब दिला. ठीक आहे, निरोप दिला. त्यानंतर पुढं काय पहा, 20वा जो प्रश्न आहे तो पहा, देशाच्या संरक्षणासाठी टिंबटिंब तेल घालून पहारा करण्यास शूर सैनिक चालला होता. आता या ठिकाणी तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल. तर डोळ्यात तेल घालून कोण चाललं होतं? सैनिक चालला होता सीमेवर, बरोबर ना. मग पहिल्याचं काय आहे? 18व्याचं उत्तर, सुट्टी संपल्यामुळे सैनिक सीमेवर चालला होता. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर घरातल्या व्यक्तींनी त्याला निरोप दिला. पर्याय क्रमांक 2. आणि देशाच्या संरक्षणासाठी डोळ्यात तेल घालून आपण म्हणी म्हणतो की नाही, तशा पद्धतीने पर्याय क्रमांक 1. पुढे पहा, आणि हे 3 प्रश्न एकावर एक आधारित असतात, त्यामुळे इथं मार्क जाऊ द्यायचे नाही. व्यवस्थित सोडवायचं. पहिला नाही समजला दुसरा वाचा, नाही तर तिसरा वाचा. कुठेतरी तुम्हाला त्याची लिंक लागून जाते. पुढे पहा, अधोरेखित शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता? साफसफाईच्या वेळी विनोद नेहमी अंग राखून काम करतो. तर पहा, काही मुलं शाळेत पहिल्या दिवशी येत नाहीत. पहा, ते म्हणतात नको, शाळेत खूप कचरा असतो, धूळ नाही का अंगाला लागते, कपडे घाण होतात, म्हणून पहा बऱ्याच ठिकाणी येत नाहीत लेकरं, आहे की नाही. म्हणजे त्यांना काय म्हणायचं? कामचोर, आहे की नाही. इथं काय दिले त्यांनी? अंगचोर. मग त्यामुळं पर्याय क्रमांक 2. पुढे पहा, जशी गवताची पेंडी तशी करवंदाची जाळी. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 4. पुढे दिले, हत्ती राहतात ती जागा, म्हणजे घरदर्शक शब्द, त्याला म्हणतात अंबरखाना. आता हे पाठांतर करायचंय तुम्ही. पर्याय क्रमांक 3. पुढे,
शब्द दिला आणि त्या अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे आणि मधला अक्षर सांगायचं आहे. तर अर्थपूर्ण शब्द होतो वातावरण आणि तिसरा जो मधला शब्द येतो तो आहे व, म्हणजे पर्याय क्रमांक 3. पुढे पहा, चुकीच्या जोडीचा पर्याय. शेवटचा प्रश्न आहे मराठीचा. चुकीच्या जोडीचा पर्याय शोधायचा आहे. तर पहा, चुकीच्या जोडीचा पर्याय तिसरा आहे, कारण जवाहरलाल नेहरू यांना चाचा नेहरू म्हणतात, बरोबर की नाही. आणि इथं काय दिले त्यांनी, सरदार. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 जो आहे तो चुकीची जोडी आहे, कारण त्यांना चाचा असं म्हटलं जातं. आता गणिताचं पहा, 26वा प्रश्न. 709 ही संख्या अंकात कशी लिहाल. सरळ सरळ संख्या ज्ञानामध्ये आपली झालेली आहे प्रॅक्टिस त्याची. तर एकक, दशक, शतक आणि पर्याय क्रमांक 3. आता या संख्येस 3 ने निशेष भाग जात असेल तर स्टारच्या जागी कोणता समान अंक असेल. पहा, आपण भाग देऊन पाहायचा आहे, ज्याची बाकी उरत नाही ते अंक त्या ठिकाणी येईल. मग हे या ठिकाणी वापरायचे सगळे अंक. तर या ठिकाणी पहा, 1 दिल्यानंतर आपल्याला पर्याय क्रमांक इथं 1 येत आहे. पुढचा प्रश्न आहे त्या ठिकाणी पहा, त्याचं उत्तर 39 येतंय आणि खाली बाकी 0 उरते. 28वा प्रश्न. 7 हा अंक नसलेल्या 51 ते 100च्या दरम्यान एकूण मूळ संख्या किती. पहा, 7 अंक नसलेल्या, आपण 1 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहेत. किती मूळ संख्या आहेत? 25. त्यातल्या 51 ते 100 पर्यंत 10 मूळ संख्या आहेत. आणि त्यात त्यांनी काय विचारलंय की 7 अंक नसलेला. मग 7 अंक नसलेला कोणत्या येतात? तर 53, 59, 61, 83 आणि 89. म्हणजे याच्यामध्ये 7 अंक नाही. पुढचा 67, 71, 73, 79 आणि 97 याच्यामध्ये 7 अंक आहे. म्हणून किती संख्या आहेत 7 अंक नसलेल्या? तर 5 संख्या आहेत. पर्याय क्रमांक 3. पुढे पहा, वजाबाकी दिली. आता वजाबाकी, बेरीज, गुणाकार याला वेळ घालवायचा नाही, कारण त्या सगळ्यांना येतात. तर याचं पर्याय क्रमांक आहे 2. त्यानंतर अपूर्णांकाचा आहे उतरत्या क्रमाने. आणि पहा, जर छेदामध्ये जर समान अंक असेल तर पटकन आपण जसं आपलं चढता उतरता क्रम लावतो त्याच पद्धतीने. त्यामुळं तिथं एक गोंधळ करायचा नाही, हातचे सोपे मार्क घालवायचे नाही. तर त्या ठिकाणी पहा, उतरत्या क्रमाला आपण मोठी संख्या घेतो. तर त्याच्यामध्ये 29 पासून पहा पर्याय क्रमांक 4. पुढे दिलंय स्तंभ. आता अपूर्णांकाचंच दिलंय आणि 31वा प्रश्न आहे. आणि स्टारच्या जागी असणारी संख्या कोणती. आता पहा, उत्तर 1 दिलंय. मग ह्या सगळ्यांची वरच्यांची बेरीज किती होते? 3 आणि 2 5 आणि 4 9 आणि 9/9 म्हणजे 9 1 9 म्हणजेच पर्याय क्रमांक 4. किती उत्तर येते तिथं खाली छेदामध्ये? 9 येते पहा. पुढे 32वा प्रश्न. रिकाम्या चौकटीत कोणता समान अंक येईल. पहा, आता खाली 0 उत्तरामध्ये आणि इथं 6 येतं. मग 0 कधी येतील? आता पहा, इथला अंक घेऊन पाहायचा. जर आपण 5 घेतले तर 11 येते. 6 आणि 5 11 म्हणजे तो नाही. आपण पुढचा घेऊ, तो पर्याय क्रमांक 2. 6 आणि 4 10 म्हणजे जुळतंय. तो 4 पुढे टाकून पाहायचा म्हणजे उत्तर बरोबर येतंय. म्हणून पर्याय क्रमांक त्या ठिकाणी 2 येईल. आता 20 ते 40 पर्यंतच्या संख्येत 2 अंक किती वेळा आलेला आहे. पहा, तर या ठिकाणी त्या संख्या 20 ते 40 पर्यंत कोणत्या येतात? 20, 21 ते 29 पर्यंत आणि पुढची 40च्या याच्यातली 32 आहे. म्हणजे अशा 11 संख्या येतात. पण 22 मध्ये 2 डबल आलाय, बरोबर. म्हणून 12 वेळा लिहायचं. किती वेळा? 12. काही जर 11 लिहितात म्हणजे उत्तर चुकतंय. म्हणून पर्याय क्रमांक त्या ठिकाणी 4 लिहायचे, कारण तो 2 डबल धरायचा आहे. 34वा. सर्वात मोठ्या 3 अंकी विषम संख्येतून सर्वात मोठी 2 अंकी समसंख्या वजा केली तर उत्तर किती येईल. आता सर्वात मोठी संख्या कोणती आहे? 3 अंकी. तर याच्यामध्ये सर्वात मोठी 3 अंकी जर म्हणलं तर 999 आहे. पण त्यांनी काय विचारले? विषम संख्या म्हणजेच कोणती आहे? 999. आणि सर्वात मोठी 2 अंकी समसंख्या कोणती येईल? 2 अंकी सर्वात मोठी कोणती? 99. पण काय विचारले? समसंख्या, म्हणून आपण 98 घ्यायची. आणि त्या दोन्हींची वजाबाकी केल्यावर उत्तर येतंय
901 म्हणजेच पर्याय क्रमांक या ठिकाणी 1 येत आहे. पुढे दिले पहा 887 या संख्येची विस्तारित मांडणी करून योग्य पर्याय शोधा. तर पहा एकक दशक शतक बरोबर त्या पद्धतीने याच्यात शोधायचे. आता स्थानिक किंमत विस्तारित मांडणी हे आपण छानपैकी शिकलेलो आहे, तर सर्वांना येते, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे त्याचं. पहा प्रश्न 36वा. सचिनने वर्गातील 47 मुलांना प्रत्येकी 8 बिस्किटे वाटले तेव्हा 5 बिस्किटे शिल्लक राहिले, तर सचिन जवळ किती बिस्किटे होती? एकदम सोपं आहे. पहा त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं, 47 गुणिले 8 म्हणजे आपल्याला वाटलेली बिस्किटे आली 376 आणि त्याची 5 शिल्लक राहिली, म्हणजे त्या 376 मध्ये 5 मिळवले तर 381 हे उत्तर येते. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपल्याला येत आहे. पुढे पहा 37वा प्रश्न. 40 भागिले 10 अधिक 10. आता 40 भागिले 10 म्हणजे याचं उत्तर येते 4 आणि 4 अधिक 10 14 म्हणजे पर्याय क्रमांक या ठिकाणी आपली ही पदावली आहे. आपल्याला कंस भागू बेव या ठिकाणी उपयोग करायचा, पण आपल्याला इथं काय फक्त भागाकार आणि बेरीज ही क्रिया आहे, म्हणून आपण भागाकार करायचा पहिल्यांदा, नंतर बेरीज करायची. पुढे पहा 38वा प्रश्न. पुढीलपैकी समछेद नसणाऱ्या अपूर्णांकाचा गट ओळखा. आता सगळ्या ठिकाणी छेद समान आहे, परंतु पर्याय क्रमांक 3 मध्ये छेद पहा 15 17 आणि 14 वेगवेगळा आहे, म्हणून समछेद नसणारा प्रश्न, त्यामुळे बारकाईने वाचायचा आहे. पटकन तुम्ही वाचता तर काहीतरी येत असून गोंधळ होतो, म्हणून पर्याय क्रमांक 3. पाऊण मीटर बरोबर किती सेमी? आता 1 मीटर बरोबर 100, तर पाऊण म्हणजे किती? 75, मग पर्याय क्रमांक 4. 40वा. खालीलपैकी चुकीचे विधान कोणते? पहा त्रिकोणाला 6 कोण असतात, पुढे जायचीच गरज नाही. पहा पुढे आपल्याला पहा त्रिकोणाला किती रे? 4 कोण असतात. 4 या ठिकाणी त्यांनी किती दिले? 6 दिलेत, म्हणून पहिलाच पर्याय काय आहे, म्हणजे विधान जे आहे ते चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 1. पुढे पहा किरणला ₹5.25 मागितले असता त्याने ₹6.75 दिले, तर त्याला किती रक्कम जास्त दिली? बघा ₹5.25 म्हणजे किती? ₹5.75, पण किती दिले त्यांनी? ₹6.75, म्हणजे ₹1 जास्त दिला, म्हणजेच त्या ठिकाणी त्यांनी किती? 100 पैसे जास्त दिले. ₹1 म्हणजे किती म्हणतो आपण? 100 पैसे, म्हणून त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 येईल. 42वा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस असतात? हा घटक एकदम छान समजलेला आहे. पहा लीप वर्ष जेव्हा असतं तेव्हा फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस असतात, आणि लीप वर्ष आपण कसं ओळखायचं तर हे खूप छान पद्धतीने सांगितलेलं आहे. तर 4ने ज्याला भाग जातो त्याला लीप वर्ष म्हणायचं. मग 2004, 8 आणि 12, 16 असं 4च्या पटीत वाढतं ते, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येते. पहा पुढे समीर दुपारनंतर 1:45 शाळेत गेला. शाळेत 3.25 तास थांबल्यानंतर समीर घरी आला, तर समीरची शाळेतून घरी येण्याची 24 ताशी घड्याळी वेळ किती? पहा या ठिकाणी तो 1:45 गेलाय, म्हणजेच 3.25 तास, आपण 3 तासच काढू त्या ठिकाणी, तर वरचे 15 मिनिटं थोडा वेळ समजण्यासाठी हे करू, तर 3 तासच गेलाय, तर किती झाले? 1:45 झाले, 2:45, 3:45 आणि 4:45, म्हणजे 4:45ला किती होतात? 3 तास, आणि वरचे 15 म्हणजेच 5 वाजता. किती? 5 वाजता. पण प्रश्न काय विचारलाय त्यांनी? समीरची शाळेतून घरी येण्याची 24 ताशी घड्याळातील वेळ कोणती? समजून घ्या. पहा काही मुलं येत असून लगेच 5 वाजता करतात, पण 24 ताशी घड्याळातील वेळ म्हणजे 12 नंतर काय म्हणायचं? 1ला म्हणायचं 13, नंतर हे 5 जे आहेत 5 वाजता आलाय तर याला म्हणायचं 13, 14, 15, 16 आणि 17, म्हणजे या ठिकाणी 17 वाजता, म्हणजेच ते 24 ताशी घड्याळ आहे. पहा
त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येतं. बरेच मुलं गोंधळ करतात आणि 12 ताशी घड्याळावर 5 वाजतात त्या पद्धतीने लिहून टाकतात, म्हणून प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. पुढे पहा, 313 अधिक 497 बरोबर किती? आता या ठिकाणी उत्तर व त्यांचं येतं आहे 810. पण काही मुलं काय करतात, वाचताना गोंधळ करतात. कधी कधी 497 वाचतात, कधी 57 वाचतात आणि मग काय होतं, 57 मांडले की तुमचं गणित चुकतं आणि मग तिथं हातचे मार्क जातात आणि वेळ जातो आपला सोप्या प्रश्नाचा. त्याच्यामुळं अंकी अक्षरी थोडं लक्षात ठेवायचं आणि व्यवस्थित लिहायचे, गडबड करायची नाही. पुढे पहा, 978 वजा 8 आणि बॉक्स दिलाय आणि 9 अधिक 962. तर पहा, 978 वजा 8 970 येतंय आणि याचं येतंय 9 अधिक 962 971. म्हणजे 971 म्हणजे 2 नंबरचा पर्याय येत आहे. पहा, 972 71 ही संख्या मोठी आहे. पुढे दिलंय या 46वा प्रश्न, संख्या दिल्यात आणि या संख्याच्या उतरत्या क्रमाने लिहिल्यास मधोमध येणारी संख्या कोणती? आता उतरत्या क्रमाला आपण सर्वात मोठी संख्या घेतो, म्हणून यातली सगळ्यात मोठी जी संख्या आहे ती आहे 993. नंतर येईल 892 891 आणि नंतर येईल 796, नंतर 791. तर मध्यभागी जी संख्या येते ती 891. पर्याय क्रमांक या ठिकाणी 2 लिहायचा आहे. पुढे 47वा प्रश्न, एक आकृती दिली आणि छायांकित भाग खालीलपैकी कोणत्या अपूर्णांकाने दर्शवला आहे? पहा, सर्व पूर्ण भाग जो आहेत ते 9 आहेत, आपण छेदामध्ये लिहितो ते, आणि वरती छायांकित केलेले 4 आहेत, म्हणजे 4 अंश छेद 9 म्हणजेच पर्याय क्रमांक 3 येईल. पहा, पुढे खालीलपैकी कोणती आकृती रेषाखंडाची आहे? मी त्या अगोदर बी सांगितले की रेषाखंड आपण 2 पाया ठिकाणी काय केलेले तर बिंदू स्थापन केलेत आणि पर्याय क्रमांक 4 प आणि फ ही आकृती कशाची आहे? रेषाखंडाची. आणि बाकीच्या रेषा आणि एक किरण दिलेला आहे. पर्याय क्रमांक 4. पुढे रामरावांनी एक किराणा दुकानातून काही वस्तू खरेदी केल्यात आणि सर्वात स्वस्त वस्तू कोणती आहे ते विचारले. पहा, साखर आहे, तूर डाळ, शेंगादाणे आणि रवा. तर या ठिकाणी सगळ्याचं जर 250 ग्रॅमचं जर काढलं तर जास्त येतंय, परंतु रवा हा 1 किलो घेतला आहे आणि त्याचे 32 रुपये येतं. त्याचं जर पाव ग्रॅमची जर किंमत काढली तर पहा त्या ठिकाणी पहा किती येते. पाव ग्रॅमची जर किंमत काढली तर त्याची येते 4 रुपये. आणि बाकीच्या ठिकाणी पहा, तूर डाळची पाव ग्रॅमची 15 आहे, याची साखरेची अर्धा किलोची 17 आहे, म्हणजे किती येईल त्याची 8.5 रुपये येते. फक्त सगळ्यात कमी काय आहे तर रवा आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1. पहा, 50वा प्रश्न, 9 अंश छेद 17 वजा 3 अंश छेद 17 बरोबर किती? तर वजाबाकी सरळ सरळ करायची. याची या ठिकाणी वजाबाकी येते 6 अंश छेद 17. पर्याय क्रमांक 3. खालीलपैकी काटकोन कोणता? आपण लघुकोन, विशालकोन, काटकोन सगळं शिकलेलो आहोत. पर्याय क्रमांक 1. पुढे एक तुम्हाला चित्ररूप माहिती दिली आणि त्यात प्रश्न विचारलाय, कैरी सरबत पिणाऱ्या ग्राहकांची संख्या अननस सरबत पिणाऱ्या ग्राहकांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे? आता कैरीचा सरबत पिणारे आहेत या ठिकाणी पहा 7 जण आहेत आणि अननसचा सरबत पिणारे 4 जण आहेत, तर हे 3नी जास्त आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 4. शाळेतील गणवेशाच्या कार्यक्रमासाठी पहा एकूण 900 रुपये वर्गणी जमा झाली. त्यात दुसरीच्या वर्गाने दिले 128, पहिलीच्या दिले 117 आणि तिसरीच्या दिले 283. तर यांची बेरीज झाली 528. मग त्या ठिकाणी 900 वजा 528 करायचं, म्हणजे आपल्याला उत्तर येतं 372. म्हणजे पर्याय क्रमांक या ठिकाणी 4. 13च्या पाड्यातील 5ने निशेष भाग जाणाऱ्या संख्या किती? पहा, 13च्या पाड्यामध्ये 65 आणि 130, म्हणजे 5ची कसोटी काय आहे? एकक स्थानी 0 आणि 5 अंक असणाऱ्या त्याला 5ची कसोटी म्हणतो, बरोबर.
मग या ठिकाणी 65 आणि 130 हे दोनच आहेत म्हणून पर्याय क्रमांक 2. 515 या संख्येतील 5 या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज किती? पहा, पहिल्या 500ची 5ची 500 येईल आणि ह्या दुसऱ्या 500ची एकक स्थानाची जी आहे त्याची 5 येईल. म्हणजे शतक स्थानाची 500 आणि एकक स्थानाची 5. मग त्याची 500 अधिक 5 म्हणजे 505. पर्याय क्रमांक 3. पुढे 980 हे एकदा वापरून लहानात लहान संख्येच्या दशक स्थानाचा अंक कोणता? पहा, आता लहान संख्या म्हणलं का तुम्ही काय करतात? लगेच म्हणतात की सगळ्यात लहान अंक घ्यायचा. मग या ठिकाणी कोणता अंक आहे? पहा, 0 जर एखाद्या संख्येसमोर लागला तर त्याची किंमत वाढते, पण त्याच्या जर आधी असेल 0 सुरुवातीला तर ती 2 अंकी संख्या होते. मग या ठिकाणी सर्वात लहान अंक कोणता येईल या तिन्हीमध्ये? तर 8 घ्यावा लागेल आपल्याला. 8 नंतर 0 आणि 9 अशी संख्या तयार करावी लागेल. त्यांनी प्रश्न विचारलाय दशक स्थानाचा अंक कोणता? तर दशक स्थानी कोणता येईल? 0 येईल. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 आहे. पहा, पुढे गुणाकार दिलाय 808 गुणिले 1. 1 नी कशाला गुणलं तर उत्तर तेच येतं म्हणून पर्याय क्रमांक 4. पुढे पहा, 9/19 अधिक 3/19 म्हणजे यांची काय करायचे आपल्याला? या ठिकाणी चौकटीत योग्य चिन्ह वापरायचे. तर 9 आणि 3 आता यांची त्यांनी काय केलेलं आहे? या ठिकाणी बेरीज करायची. 9 आणि 3 12 आणि 8 आणि 3 किती झाले? 11 म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे चिन्ह येईल. आता 25/27. पहा, आपण वाचन करताना अपूर्णांकाचं कसं करतो आणि का करतो? कारण आपल्याला त्याचं वाचन कसं असतं याच्यावर बी प्रश्न असतात. म्हणून जर आपण वाचन जर योग्य पद्धतीने केलं तर आपल्याला त्या प्रश्नाचं बाकी उत्तर चुकत नाही. पर्याय क्रमांक पहा, 25/27 या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 येईल. आता 60वा प्रश्न दिलाय की रिकाम्या जागी चौकोनासंबंधी योग्य पर्याय शोधा. चौकोनाला टिंबटिंब बाजू असतात, चौकोनाला टिंबटिंब शिरोबिंदू असतात, चौकोनाला टिंबटिंब कोन असतात. कोणी सांगत? चौकोनाला 4 बाजू असतात, है की नाही? 4 शिरोबिंदू असतात आणि 4 कोन असतात. पर्याय क्रमांक 3. पहा, प्रश्न 61वा. XXY XXY म्हणजे 2 सारखे आणि तिसरा वेगळा घेतलाय. तर असा कोणता आहे? तर पहा, पहिल्या याच्यात 2-2 घेतलेत, दुसऱ्या याच्यात तिन्ही वेगवेगळे घेतलेत आणि तिसऱ्या याच्यात काय केले? 2-1 म्हणजे XXY. पहा, या ठिकाणी हा कृतीबंध लागू होतो म्हणून पर्याय क्रमांक 3. पुढे पहा, 50 दशक बरोबर किती एकक? तर या ठिकाणी पहा, एकक दशक आपण पार खरवणी खरोपर्यंत तुम्ही संख्या वाचतात, बरोबर की नाही? तर त्यामुळं या ठिकाणी पर्याय क्रमांक आहे 2. पुढे खालीलपैकी कोणती सममूळ संख्या आहे? कुणी पण सांगेल. पहा, आपल्याला 1 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहेत. त्यातली पहिली जी संख्या आहे 2 ही समसंख्या आहे म्हणून पर्याय क्रमांक या ठिकाणी 1 येईल. पुढे खालील संख्यांचा चढता क्रम लावला तर दुसऱ्या क्रमांकावर कोणती संख्या येईल? तर पहा, चढत्या क्रमाला आपण सर्वात लहान संख्या या ठिकाणी घेतो म्हणून पहिली लहान संख्या आहे 425 आणि दुसऱ्या क्रमांकाची आहे 427 म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 4. पुढे पहा, 515 गुणिले 13 गुणिले 0. आता 0 आला ना आणि गुणाकार कसलाही असला की उत्तर काय द्यायचं? 0. कारण 0नी कशालाही गुणलं तर उत्तर काय येतं? 0. पहा, प्रत्येक विद्यार्थ्याने 66वा प्रश्न आहे, सहलीसाठी रुपये दिले तर 23 मुलांची एकूण किती वर्गणी होईल? पहा, आता तुमच्या वर्गामध्ये समजा 25 मुलं आहेत आणि तुम्ही 25 मुलांनी सहलीसाठी किती दिले? हजार किंवा काय दिले ते एक आकडा असतो. मग त्याला काय काय सगळ्यांची काढायचं म्हणल्यानंतर आपण काय करतो? गुणाकार करतो, बरोबर की नाही? मग
या ठिकाणी काय विचारले त्यांनी, सहलीसाठी म रुपये दिलेत, किंमत सांगितली नाही, म्हणून म गुणिले 23. या ठिकाणी पर्याय क्रमांक 2. 67वा प्रश्न, खालीलपैकी कोणते इंग्रजी मूळाक्षर सममित आहे, म्हणजे ज्याचे 2 समान भाग होतात, असा कोणता आहे, तर एक पर्याय. 68वा प्रश्न, बंदिस्त नसलेली आकृती शोधा. वेळ लावायचा नाही, या सगळ्या बंदिस्त आहेत. पर्याय क्रमांक 4 ही बंदिस्त नाही. 69वा प्रश्न, सोबतच्या आकृतीचा पृष्ठभाग कसा आहे. पहा, टोकदार नाही, तिरका नाही, चौकोन नाही, तर कसा आहे, वक्र, म्हणून पर्याय क्रमांक 2. 71वा प्रश्न आहे, एका त्रिकोणाच्या बाजू 5 सेमी, 7 सेमी, 9 सेमी, तर त्रिकोणाची परिमिती किती. आता त्रिकोणाच्या परिमितीचं सूत्र काय आहे, तीनही कोणांची बेरीज, म्हणजे तीनही बाजूंची बेरीज. तर या ठिकाणी सगळ्यांची बेरीज किती येते, 21 सेमी, म्हणून पर्याय क्रमांक 3. 71वा प्रश्न, सोबतच्या आकृतीला एकूण किती कडा आहेत. पहा, कडा म्हणजे आता हे समजा डस्टर आहे, लक्ष द्या इकडे, पहा डस्टर आहे, तर या डस्टरला ह्या वरच्या झाल्या 4. तुमच्या आकृती पहा, इथं त्यांनी दिलेली हे काड्यापेटीसारखा जो आकार आहे असं, आणि खालच्या झाल्या 4, बरोबर. त्याच्यानंतर 4 आणि 4 किती झाल्या, 8, ही 1 9, ही 10, ही 11 आणि ही 12, म्हणजे या ठिकाणी ह्या किती कडा झाल्या, 12, म्हणजे पर्याय क्रमांक 3. 72वा प्रश्न, 50 पैसे अधिक 8 रुपये 50 पैसे बरोबर किती. 50 पैसे 50 पैसे किती झाले, 1 रुपया. मग 8 आणि हे 50 पैसे 50 पैसे किती झाले, 9 रुपये, म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 1. 73वा प्रश्न, 25 लिटर 500 मिली अधिक 27 लिटर 800 मिली बरोबर किती. सरळ सरळ बेरीज करायची, यांची बेरीज येते 53 लिटर 300 मिली, पर्याय क्रमांक 4. सोबतच्या 74वा प्रश्न, सोबतच्या घड्याळ कोणती वेळ दर्शवते. पहा, घड्याळ आपण याच्यावर छान व्हिडिओ बनवलेला आहे आणि सर्वांना येते. तर या ठिकाणी घड्याळामध्ये 6 वाजायला 15 मिनिटं बाकी आहेत, म्हणून त्या ठिकाणी आपण 5:45 म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. शेवटचा प्रश्न आहे 75वा, सोबतच्या आकृतीतील त्रिकोण कोणता आहे. पहा, समोरासमोरील बाजू त्यांनी काय दाखवल्या, 2 बाजू समान दाखवल्यात आणि एक बाजू वेगळी. 2 बाजू समान असतात तेव्हा तो समद्विभुज त्रिकोण होतो. ज्याच्या सगळ्या बाजू सारख्या असतात तो समभुज 1 नंबरचा. नंतर या ठिकाणी विषमभुज म्हणजे काय, तीनही बाजू त्या ठिकाणी काय असतात, वेगवेगळ्या असतात. विशाल कोण नाही का, मोठा असा, आणि मग त्याचा पूर्ण बाजू काय होतात, तीनही वेगळ्या येतात. आणि चौथा आहे समद्विभुज म्हणजे 2 बाजू त्याच्यासारख्या, म्हणून पर्याय क्रमांक या ठिकाणी 4 हे उत्तर आहे. अशा पद्धतीने वेळेचं नियोजन करून पेपर सोडवा. पेपर सोडवायला वेळ जर तुम्ही नियोजन केलं तर सोपा पेपर असतो. सोप्या प्रश्नाला वेळ घालवायचा नाही आणि वेळेचं नियोजन करा.